अरे वैले पार्किंग पता नहीं है क्या? अरे बड़े बड़े शहरों में ये सिक्युरिटी। आज सॅटर्डे तर मी विचार केला की आज सॅटर्डेला मस्तपैकी हिंदी व्हिडिओ आपला अपलोड करतो. तुम्ही नसेल बघितलं तर नक्की तुम्ही बघू शकता. आलो जपानमधून आणि आता जपानमधून मी एक गोष्ट बोललो होतो जपानमध्ये की सेम माथेरान. तर मला असं वाटतंय आता माथेरानला जायची वेळ आलेली आहे. तर आता माथेरानला जायलाच लागेल. हॅलो, हा निघालो मी ऑन द वे. एरोली सोडला आता. हा काय नाही, मी इथून एकटाच आहे. वैभव येतोय, तू आहे, मी आणि वैभव तिघच आहे. आता वैभव भाई वडापाव प्रिपरेशन करते. दे त्याला त्याचा मान दे पहिले. भूक लागली दवरी. अरे पण 9ला टच होतो. कसला 9ला? याचा विषय असा आहे, यांच्यात एक नात्यातला एक पोरगा आहे जो आमचा नातेवाईक पण आहे जवळचा. तर त्याला मस्त आहे, शिकलेला आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे आणि चांगला आहे, चांगल्या पोझिशनला आहे. फक्त पोरगी नाही भेटत. किती वर्ष झाले? 2 वर्ष होऊन गेली. 2 वर्ष होऊन गेले. पोरगी शोधते, अजून पोरगी नाही भेटत. त्याला भेटायला पाहिजे होती कारण गव्हर्नमेंट जॉब आहे. आता तर या एकदा मध्ये एक बाईने या मॅसेज केलं तर रेकॉर्डिंग बोलता, भाऊ तुम्हाला जमीन नाही ना तर आम्हाला देता नाही येणार. आता माणसाने विचार केला ना तसा बघला तर माणसाला जरी एक 60,000 पगार असला तरी तर माणूस 25 वर्षानंतरच कमवतो. बरोबर? 25 वर्षानंतर कमवलंच तुम्ही तर किती वर्ष जॉब करशील तू? 60 पर्यंत करशील. किती झाले? 30 वर्ष तुम्ही जॉब केलास. 60 गुणिले 30 केलास तरी तुझं 2 कोटी तरी होता. 2 कोटी तू काय घेशील मला सांग? माणूस मला म्हणजे आपलं तात्पर्य काय आहे की म्हणजे आता जेवढे पण लग्नासाठी पोरी बघतात त्यांचा विषय एवढाच आहे की पोराला जमीन पाहिजे, नोकरी नसेल तरी पण चालेल, असा विषय आहे का? जमीन पाहिजे. जमीन बघतात, घरा बघतात, ती कुठून आणायची? ज्या बापांनी जेवढं बांधलं. आणि मग ज्यांच्याकडे जमिनी आहेत, घर आहेत, गाड्या आहेत पण नोकरी नाही, त्यांचा काय विषय आहे? त्यांचा आहेत गावा मोराला दारू पितात. गावात मोराला आहेत ना, आपण कामाला माझं लग्न तरी कसे करायची? डेंजर आहे. आमचा हाऊस पित ना, व्यसन ना कुठलाच ना, तरी पण 2 वेळेला सांगला पुऱ्या दारू पित. आलो माथेरानमध्ये. ही माझी माथेरानमध्ये लई भरपूर वेळा आलोय मी. माथेरानचे सगळे रस्ते पाठ झाले पण तरी पण एक पण पॉइंट कंप्लीट नाही केला मी अजून माथेरानचा. लई चाललो, सुमारे 3.5 मिनिटं चाललो आणि ताण लागले. पाणी बसून प्यावा नेहमी. हाय ब्रो, कसा आहे? एकदम मस्त यार, मोठा फॅन आहे. थँक्यू यार. एकटा झाला का? माथेरानला आला 2 वेळा तू माझ्याकडून हुकला. मी तुझ्यासाठी आलो आज. अरे यार थँक्यू. आणि तू चाललास माथेरानमध्ये कैरी खायची मजा वेगळी आहे. एकदम असा ओरिजिनल झाडावरून तोडून. स्टार पल कोण दिसणार? आपण मावशी जवळ. मी कशी आहात? म्हणजे तुम्ही मस्त एकदम. मी एकही ब्लॉग सोडत नाही. काय बोलता? एक तर सेल्फी पाय घ्या ना, धरून घ्या. याला पण बघतो मी. एवढं असतं. वैभव जपानचा पण बघितलं बरं. हा का? कसं वाटलं? अरे एकदम भारी. ऑस्ट्रेलिया, मालदीव वगैरे सगळं बघितलं का? सगळं बघितलं. अरे यार थँक्यू. सोडतच नाही मी. या कैरी खाता का? नाही खातो मी घरी डायलॉग मारतो भाई, सगळी गेम नारळावरती आहे. नारळ आज कैरीवर गेम आहे. मी विश्वास होत नाही की मी तुम्हाला भेटलोय. मला पण विश्वास नाही वाटत तुम्ही आले माझ्या. थँक्यू. मी फार मोठा फॅन आहे यांचा, म्हणजे यांचा हे रेकॉर्ड होऊ द्या. आणि खूप भारी वाटतं त्यांचे व्लॉग्स बघताना. म्हणजे माणसाला जेवढं टेन्शन असेल ना कुठं पाहून जातं ते. आणि टेन्शन आहे नंबर लागते रे. आता जरा मला
मॅप बघायला लागेल हॉटेल कुठे आहे. अच्छा मस्जिद पासून राईट सरळ जायचं वर. ओके मस्जिद पासून वरती आहे का. सरळ गेले समोर. ओके चालेल हे ना. सो अशा प्रकारे आम्हाला वाटारून वाट दाखवलेली आहे. इथून जायचा मस्जिद दिसली का डायरेक्ट राईट. समजलं का तुला. दुत्या त्याला मस्जिद दिसली का डायरेक्ट राईट. मॅटर झालं सांगा मी आहे आज इथं. जाऊ सगळे जाऊ आपण. ए मला कुठं रे एवढी केस आहेत. ही डोक्यावर आहे तेवढीच. आई कशी रात्री जेवण उरलेला ठेवून देते पोरांसाठी की माझी पोरं येतील जेवतील रात्री, तसा या लोकांनी हॉटेलवाल्या लोकांनी जेवण ठेवून दिलं आमच्यासाठी कारण आम्ही लेट आलो. दाखवून पण असं ठेवले बघा. बघा ना झाकून पण ठेवलाय. हा 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 तो बघ लिंबू सरबत केला. घे चल. नको नको पी तू. तुझ्या हाताचे पण लिंबू निघले असतील त्याच्यात. आई वाढ आई जेवण वाढ. काय वडे आमची ती आई गेली. आमची ती आई सोडून गेली आम्हाला. ती आई होती त्या आईने फायनान्शियल हे केले. नको बाबा मी चिकन बिर्याणी नाही हेच काय. हा बाव दे बास बास बास. हा म्हणून बोललो जर उद्या मी जरी नसेल तू झाला फ्री तर मी नसेल ना तर सिम्पल नावं सगळी चेंज करायला घे. तर आता आम्ही आलो इथे. जास्त काही दाखवू नाही शकलो एंट्री पण आलो इथे आणि बरं वाटतंय. बघू शकता समोर आम्हाला पूर्ण डोंगरावरती टाकलाय कुठेतरी. सुंदर लेचर. लाईट गेलेली आमची. पहिले माथेरानला यायचो. तिथं माथेरानला एकदम एका दिवसाची टूर मारून जायचो. पण नंतर समजलं की रिसॉर्ट वगैरे पण आहे तिथे तर मग यायला बरं वाटतंय. ए हो साईडला घाबरतील छोटी पोरा. हो साईडला. काय रे बाबा ते त्या दिवशी मला कमेंट आली दादा मी तुझ्या व्हिडिओमध्ये एकाचं तोंड बघितलं ना मला उलटी आली. विक्रांनी मस्त तुझं 17,000 घोडे. या बिचाऱ्या घोड्याला एकटाच टाकलं लोकांनी. तू नाही हो बाजू. हे घोड्यापेक्षा घोडा तुझ्यापेक्षा गोरा आहे रे. हे बघ ना तुझा कलर बघ ना घोड्याचा कलर बघ. कुठला पॉइंट आहे. लोईचा पॉइंट किंग 3-4 किलोमीटर आहे. कुठला मला तो किलोमीटरचा रस्ताच समजत नाही रे. किलोमीटर म्हणजे काय मला विषयच समजला नाही. मी मिनिटावर मोजणारा माणूस आहे. मला मिनिटावर समजतंय म्हणजे किती 10 मिनिटाचा रस्ता आहे तर मला समजतं 10 मिनिटाचा रस्ता. किलोमीटर मला नाही समजला. मला किलोमीटर किलोग्राम किती लिटर म्हणजे माहिती आहे मला. लिटर म्हणजे पाणी लिक्विड. पाण्याची बाटली म्हणजे आपला लिटर तो तेवढा मला समजतंय. पण मला तो हा विषय नाही समजला कधी. किलोमीटर किलोग्राम किती 1000 मीटर वाटतं. 1000 मिलीमीटर. हा नमस्कार. 1 किलोमीटर म्हणजे नमस्कार. 1000 किलोमीटर 1000 ml म्हणजे पाणी लिटर ना. लिटर मध्ये. हा आणि 1 किलोमीटर 1000 मीटर. अच्छा भाऊ सोबत येऊ आम्ही पाहतोय आज. योगाला तुम्ही मला आज 4 गोष्टी शिकवल्या. थँक्यू. नाही मीटर किलोमीटर तुमचं पाव म्हणजे काय ऐकून भाषा वगैरे इतकं जबरदस्त वाटतं की हा आपलं डेंजर आहे काहीतरी. ते गाडीतले वगैरे यायचे त्याचे खूप छान. मिसेस जरा पाय दुखायला लागला त्याला गोड्यावर असेल म्हणते नको गोड्यावर. मग चल बाबा माझं भाग्य आहे एकटा आलं ते तुमच्याशी भेट होण्यासाठी. नाही पण वाईफ तुमची हरवेल. तुम्ही लक्ष ठेवा. कुठे मागे आहेत का. नाही ते बॅग गेल्या. आम्ही एक क्षणभर विश्रांती घेण्यासाठी सगळी कॅश स्पॉन्सर केली यांनी. तुमच्या ग्रुपमध्ये कधी पण असा कोणतरी ठेवा जो कॅश कॅरी करतो कारण प्रत्येक ठिकाणी कॅश चालते. बाहेर जीपे म्हणजे सगळीकडे नाही चालत. आणि असा मित्र असा जो कॅश दिल्यानंतर परत मागणार पण नाही. ऍक्च्युली त्याकडे पैसे जास्त आहेत. त्याचा स्वतःचा ऍक्च्युली त्याच्या थोपाडाकडे बघून कोण बोलणार नाही पण तो डॉक्टर आहे.
नाही भाई मी वाढवतोय तुझी लोकांना सांगतो तू डॉक्टर आहे. बाय द वे सौदी अरेबियाला बाईने अप्लाय केलाय, लवकर तिथं जॉबला पण जाणार आहे असं त्याने आम्हाला सांगितलं. घरी का कुठे आम्हाला नाही माहिती. शोधून शोधून दमलो, तो पॉइंटच सापडला नाही. आणि परत तू वरती चढवणार आहेस आम्हाला सनसेट पॉइंट तो अजून शोधतोय आम्ही, आम्हाला भेटलाच नाही. बाण जिथं दाखवत आम्ही चाललं तरी अजून सापडलं पण दिसत नाही. फायनली आलो सनसेट पॉइंटला. आम्ही तर पोरी आहे, जरा जरा चांगले शब्द वापर. ही मी बोलायचं ना ठरवली. तू बोलूच नको, तू गप्पच बस. तुझ्या प्रत्येक शब्दामध्ये शिव्या निघतात, तू बोलूच नको. ओके 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 डन. पोरी आहे. हे काय वसुली बाईचा जॅकेट घातलाय का रे? हे दिलंय याचा काहीतरी मिनिंग तर असेल ना. हे जे दिलेत तुम्ही असे डायरेक्ट कठड्यावर बसाल कसा काय रे? त्या बाजूला कठडा पण नाही, काय नाही. काय बोलायचं रे लोकांना, करत रे. हे चला जाऊ, चला हे चला जाऊ, चला. अरे जा, उतर जा. हे बघा ना कसला डेंजर आहे, उतरता पण नाही येत. मी तिला बोललो यू डोंट नो व्यायाम, म्हणजे त्याला तुला व्यायाम नाही माहिती. आणि चाललंय सौदी अरबला डॉक्टर म्हणून. तू डॉक्टरचे काही मराठीत लिहिलं का रे पेपर? मराठी नाचता असला तू डॉक्टर आहे, याला व्यायाम नाही माहिती. त्याला हॉटेलचा टायमिंग सांगला, तो फक्त आकडा बघतोय. 8 तास लंचचा टाइम आहे. डान्स करतात सगळे. मला लाव लॉक घेऊन ये, चावी घे, लॉक लावा. आई शपथ पब्लिक आहे. दाग आहे ना बाई. आठवीची एक्झाम एवढ्या लवकर तिथे लवकर होते, पावसाळ्यात सुट्ट्या असतात. अच्छा. 9वीच्या एक्झामच्या पोरी आठवीच्या पोरी मी विचारला ग्रुप करून. भाई मी 12वीचा झालो ना, बट खिशात पैसे नव्हते. मी डायरेक्ट असंच कुठे जायला पण नाही भेटायचं. मी कॉमेडी पाहिजे म्हणून, कॉमेडी पाहिजे. शेविंगची फोम खाताय का? हे बघ शेविंगची फोम, शेविंग फोम. अर्धा आयुष्य उजेडात आहे, अर्धा आयुष्य काळोखात आहे. काय फायदा या? मला पूर्ण उजेडात जायचं आहे, पूर्ण उजेडात. हे बघा तरी अंधार येतोच मध्ये मध्ये. हे बघा अरे परत अंधार आला. एवढ्या उजेडात जायचंय मला. झोप भरपूर आलेली आहे. हे तुझं तू रिओ पिला का? सगळं संपला का? तरी झोप आली तुला? कधी पिला तो? बरं वाटतं थंडीमध्ये. गरमी पाहिजे. रिओची कॅपॅसिटी संपली. रिओची. तुला रेडबुल पिल्यावर झोप लागते का? नाही. मला रेडबुल पिला मी काय माहिती. माझ्या 12वीचे पेपर ना अख्खे मी थम्सअप पिऊन दिले. 12वीला मी झोपलोच नाही, डायरेक्ट रात्रभर जागून अभ्यास करायचो. काय माहिती जी हुशार पोरं असतात ती रात्रभर नाही जागली तरी पण त्यांचा पास होतात आरामात आणि चांगले मार्क भेटतात. आणि आमच्यासारखी पोरं किती पण अभ्यास करा तरी पण 60च्या वरती नाही. शपथ नाही पडत रे, 60च्या वरती जातच नाही रे. तुम्हाला फक्त 5 मिनिटं देतो. या 5 मिनिटात मला शोधून सांगा तुम्हाला कुठं जायचंय. आसामला. तुला? राजस्थान. आता तुम्हाला परत 5 मिनिटं देतो, दोघांपैकी एक सांगा. आसाम. काम पडत फटका देणे. आसाम. आसाम. आता मी तुला आसामला घेऊन जाईल, पण मला त्याच्या आधी काही प्रश्न आहेत. आसामची राजधानी कुठली आहे? राजस्थान परवडलं. राजस्थानला जायचं आहे का? राजस्थानला. राजस्थानला. मग राजस्थानची राजधानी कुठली आहे? राजधानी नाही, गोव्याला चल. काय टेन्शन आहे. 2च राज्य आहेत. गोव्याला चल. गोव्याला चल. गोवा फिक्स डन.
युनिक पाहिजे काहीतरी. पोरांना फिरायला जागा सांगा बरं. कुठला तरी मी अजून मी आता मी कंट्रोलर आहे. मी 5 मिनिटं देतो आता शेवटची. बस आता एकदम प्रॉपरली विचार करून सांगा मला फर्स्ट क्लास जागा. तू राजधानी विचारतोस रे? नाही राजधानी मी राजधानी नाही विचारायला. घे मला सांग फायनल. तू कुठं जायचं फायनल सांगा मला एक फायनल. आग्र्याला तर 1 दिवसाला आम्ही परत येऊ. सण करू आम्ही. नाही रे फिक्स. आग्रा. तर नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे गाईज पनवेलमध्ये एक फार्म हाऊस मध्ये आम्ही एक नॉर्मल चिकन मिडियम बाजूला पार्टी करू. त्या बाजूला जा. शेट लपून ठेव कॅमेरा.